नाही विचारलं की आत येऊ ना. तुझा हा रुबाब पाहिला की वाटतं तुझा धाकटा भाऊ म्हणून मी शोभत नाही. मग ओठावर असा या तुझ्या रुबाबाला साजेसा प्रश्न उभा राहतो, आत येऊ ना. अरे किती वर्षांनी भेटतो होता पण. हो. 7 वर्ष तर नक्कीच. बघ म्हणजे मला शिक्षा झाली तेव्हा कोर्टाबाहेर भेटला होतास. 2 वर्षांची शिक्षा संपून मध्ये 5 वर्ष गेली. या 5 वर्षात पुन्हा 2 खेपा झाल्या. अरे ग इथे नाही काय तुरुंगात. तुरुंग म्हटलं की तुम्हा शिकलेल्या लोकांना जरा हेच वाटत असेल नाही. हो. मग धाकट्या भावाला भेटायला सुद्धा तुम्हाला भीती वाटते तुरुंगाची. तुरुंगात मला वाटायचं तू कधीतरी येशील. अरे म्हणजे मला भेटायला. लहानपणी खूप जीव होता तुझा माझ्यावर, अगदी भावासारखा. भावासारखा म्हणजे कसा सांगू. अरे म्हणजे असं की भावाने भावावर लावावा तसा. कधी जातोय सरे मग अमेरिकेला. नक्की झालं ना आता. मला वाटतं तू लग्न करूनच जाणार असशील, बरोबर ना. अरे सगळं ठाऊक आहे मला. रावसाहेब देशमुखांची सुविद्या कन्या तुला मिळणार आहे. त्यांना चांगलं उत्तम नामांकित घराण्यातला सुशिक्षित हुशार जावई होता. आणि तसा तो आहेस म्हणा. आपल्या पैशांनी तुला ते अमेरिकेला सुद्धा पाठवणार आहे, सगळं ठाऊक आहे मला. अरे खूप आनंद झालाय मला. तुझं अभिनंदन करायचं. तुला घट्ट मिठी मारून गदगदून हलवायचं. हिला ते सालं पूर्वी होतं नाही का. म्हणजे मी चांगला होतो तेव्हा. आता 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 काहीतरी कारण असेल तरच मी येतो इथे, होय की नाही. माझ्या हातून भयंकर गुन्हा घडलाय, फार भयंकर आहे. आणि अशा गुन्ह्याला फक्त एकच सजा असते, फाशी. जीव जाईपर्यंत फाशी. आईला कमालच झाली रे. आज एवढा फाशी बिशी हे असे शब्द वापरून सुद्धा तू एकदम शांत कसा काय रे. नाही म्हणजे मागे नुसती चोरी केली, चोरी. तर आपल्या घराण्याची प्रतिष्ठा वारंवार ऐकून दाखवली होतीस तू. आणि तुझं पण बरोबरच होतं रे म्हणा. पण तुरुंगात मला वाटे तेव्हा त्या पहिल्या गुन्ह्याच्या वेळी जर तू मला पोटाची घेतला असतस ना, तर ते आपल्या घराण्याला अधिक शोभून दिसलं असतं. अरे मला तू एक संधी द्यायला हवी होती सुधारायची. पण मला तुरुंगाच्या ताब्यात देऊन तो निघूनच गेलास, दूर, खूप दूर. तुझ्या माझ्यातली तुरुंगाची भिंत मला हळूहळू वर जाताना दिसत होती. आणि तुला ती दिसत नव्हती. मनात वडिलांची इस्टेट एकट्याला मिळावी म्हणूनच तू मला खाली खालीच लोटत असशील. असा विचार मनात आला की मला केवढी शरम वाटायची. अरे मोठमोठ्या गुन्हेगारांच्या रक्ताची माणसं त्यांना भेटायला यायची. आणि मी मात्र एकटाच त्या भेटायला आलेल्या माणसात तुझी मूर्ती आठवून डोळे ओले करायचा. आणि आज मी खुनी ठरलोय. खुनी. रक्ताने माझे हात माखलेले आहेत.